तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, काही विशेष नाही भावनो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम कडकमध्ये तुम्हाला माहिती असेल बरेच दिवसानंतर भावनो व्हिडिओ काय होतोय, कारण की भाऊ आपला जॉब असतो, जॉबवरनं आल्याच्या नंतर आपले जे काही ऑर्डर वगैरे येतात त्याचे कामं भाऊ चालू असतात. ते कामं जी चालू असतात ती भावनो 1-2 वाजून जातो. ओके, त्यामुळे भावनो वेळच भेटत नाही यूट्यूबसाठी व्हिडिओ ट्युटोरियल करण्यासाठी. ओके, फक्त आपण जे काही डिझाईन होतं त्याची आपण इंस्टाग्रामला पोस्ट प्लस यूट्यूबला शॉर्ट्स माध्यमातून आपण जे काही ते शॉर्ट वगैरे जे व्हिडिओ आहे ते अपलोड करत असतो. लॉंग व्हिडिओ ट्युटोरियल आपल्याला करायला भेटत नाही म्हणून आज वेळ काढून आपण काय करतोय तर डिझाईन करतोय. इथं बघू शकता वाजलेले आहेत 10:59, म्हणजे किती आलेले आहेत टोटल 11 वाजलेले आहेत भावनो. ओके, तर इथं बघू शकता आज आपण घेऊन आले भावनो तुमच्यासाठी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ डिझाईन. ओके, हे असणारे भावनो फोटोशॉप प्लस फिल्मोरा. जे PC युजर आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. जे मोबाईल युजर असेल त्यांच्यासाठी मी ऑलरेडी 4-5 दिवस किंवा 5-6 दिवस आधी तुम्ही बघू शकता एक व्हिडिओ आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण काइनमास्टर प्लस पिक्सल लॅब अशा दोन्ही PLP व काइनमास्टरची फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले सेपरेट व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. ओके, आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एकच व्हिडिओ असणार आहे, फोटोशॉप प्लस फिल्मोरा. ओके, पूर्ण व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे, 4 स्टेपमध्ये बोलून सांगणारे पाहून, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, व्हिडिओ स्किप न करता काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे. ओके, हे जे सॉन्ग आहे ते आपण याला म्यूट करून टाकूया. ओके, जेणेकरून तुम्हाला कोणताही नॉईस वगैरे आवाज येणार नाही, लक्षात घ्या. ओके, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण तुम्हाला एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत मी प्रोव्हाइड करून सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण याला काय घेणार आहे. इथे बघू शकता ही PST फाईल आहे, PST फाईलची साईज दाखवून देतो. ओके, तर साईजसाठी तुम्हाला इथे इमेजवरती क्लिक करायचं. इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता इंचेसमध्ये आपण साईज घेतलेली आहे, लक्षात घ्या. तिला आपण पिक्सलमध्ये कन्वर्ट करूया. ओके, तर इथे बघू शकता 101080 म्हणजे किती 1080 आणि 1920 आणि 300 रेझोल्युशन ठेवलेलं आहे. ओके करायचं. हे आपले साईज असणार आहे आपल्या वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओसाठी PST फाईलमध्ये. जसं तुम्ही पिक्सल लॅबला 16.9 जो रेशो तुम्हाला माहीत असेल. ओके, बरेच जणांना कडक माहीतच आहे भावनो. पूर्ण मी तुम्हाला मटेरियलसह प्रोव्हाइड करतो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके, तर हे साईज सांगितली 16.9ची. ओके, जे आपण आजच्या डिझाईनमध्ये घेणार आहे. ओके, हे भावनो बॅकग्राऊंड आता बघू शकता आपण कसं क्रिएट केलं आहे. ओके, दाखवतो तुम्हाला. बॅकग्राऊंडला इथे जोपर्यंत लेअरवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला समजून येईल. ओके, तर इथे हा जो तुम्हाला दिसतोय हा जो आहे ना भावनो ग्रेडियंट कलर आहे, लक्षात घ्या. ग्रेडियंट कलर तुम्हाला माहीत असेल, बरेच सारे कलर आहेत तिथे बघू शकता ग्रेडियंट. जर तुम्हाला ग्रेडियंटचा पॅक हवा असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला त्याचे नेक्स्ट शॉर्ट्समध्ये व्हिडिओ मी अपलोड करून टाकीन. त्याची लिंक तुम्हाला त्या शॉर्ट्सच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड करून देईन, लक्षात घ्या. ओके, तर हे जे ग्रेडियंट आहे तुम्हाला तर मी दाखवतो इथे बघू शकता खाली. ओके, इथे बघू शकता हे ग्रेडियंट एकदम कडकमध्ये जे जेवढं कॅपॅसिटी असेल तुमच्या सिस्टमची तेवढे तुमचे जे काही ग्रेडियंट वगैरे असतील, भरपूर ग्रेडियंट आहेत. जवळजवळ 3000 प्लस ग्रेडियंट आहेत प्रत्येक कलरमध्ये. हे बघा गोल्ड वगैरे जे आपण यूज करत असतो इथेच आहेत, कुठे बाहेरून वगैरे आपण काही आणत नाही. जे आहे ते इथे ऑलरेडी माझ्यावर प्रीसेट आहेत, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता येल्लो ब्ल्यू, त्याच्यानंतर खाली खाली वगैरे स्क्रोल तुम्ही करू शकता. ओके, इथे बघू शकता बरेच सारे आहेत. ओके, याला थोडंसं काय करायचं खाली पाडून घ्या. ओके, इथे बघू शकता येल्लो लेन्स वगैरे इथे नॅचरल वगैरे भरपूर सारे आहेत. रेड वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल पिंक वगैरे इथे बघू शकता भरपूर आहेत. ओके, तर आता आपल्याला जो पाहिजे तो आहे ग्रीन कलर. कुठे आहे इथे बघू शकता वरती. ओके, टोटली इथे बघू शकता ग्रीन कलर आहे, जो आपण एक ग्रेडियंट कलरपैकीच एक कलर यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला. तर पूर्ण फिल कसा करायचा इथे बघू शकता फाईलच्या बाजूला एक बटन आहे अर्धा चंद्र. ओके, तुम्ही म्हणू शकता. ओके, माझ्या भाषेमध्ये सांगतो. इथे सॉलिड कलर म्हणून आहे, त्याच्या खाली ग्रेडियंट आहे, परत पॅटर्न आहे. तर ग्रेडियंटवरती आपल्याला क्लिक करून तुमच्या फाईलमध्ये जे ग्रेडियंट असतील इथे बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे बघू शकता जे तुम्ही ग्रेडियंट डाउनलोड केले असेल, नाहीतर तुम्ही यूट्यूबला जर सर्च केले ना ग्रेडियंटचे पॅक भरपूर सारे व्हिडिओ भेटून जातील. व्हिडिओ पहा आणि घेऊन टाका. ओके, फुल फ्रीमध्ये असतील म्हणून. ओके, त्याचपैकी आपण एक ग्रेडियंट यामध्ये यूज केले आहे जो तुम्हाला इथे दिसतोय. ओके, बघू शकता त्याचे तुम्ही कलर वगैरे इथून चेंज वगैरे करू शकता. ओके, पूर्ण डिझाईन आहे जी आहे ती पूर्ण एकदम आपल्या टोटलवरतीच आहे. मराठीमध्येच तुम्हाला सर्व जे काय ते समजावून सांगतो. ओके, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण एकदम कडकमध्ये समजेल. ओके, हे तर झालं बेसिक. ओके, त्याच्यानंतर एक बघू शकता एक बॅकग्राऊंड आहे. ओके, हा मोर पिसाचा बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला नॉर्मलवरती दाखवतो. ओके, हा बघू शकता बॅकग्राऊंड आपण काय केलेला आहे नॉर्मल आहे. पिंट्रेस्टवरती तुम्हाला माहीत असेल पिंट्रेस्ट ॲप्लिकेशन. ओके, नसेल माहीत तर गुगलवरती जायचं पिंट्रेस्ट म्हणून टाकून द्या, साईट येईल. त्या साईटमध्ये बरेच सारे बॅकग्राऊंड जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल पाहून. जे पाहिजे ते तुम्ही फक्त सर्च करा, तुम्हाला त्या सर्चच्या रिलेटेड असे सारे भेटेल ना जे तुम्ही विचार पण केले नसेल. ओके,
ते तुम्हाला असे बॅकग्राऊंड वगैरे जे भेटून जातील. ओके, त्याच्यात आपण ऑपॅसिटी तर बघू शकता 80% केलेली आहे आणि याला सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले असे तुम्ही कोणताही इफेक्ट यामध्ये प्रोव्हाइड करू शकता. बघू शकता मी नॉर्मली सॉफ्ट लाईट केलेलं आहे. ओके, आपण काय करूया, कंट्रोल Z मारूया जेणेकरून आपल्याला तो समजून येईल कोणता आपण केलेला आहे. तर सॉफ्ट लाईट दिलेली आहे आणि 80% अशी त्याची काय असल्याने म्हणजे ऑपॅसिटी मायनस केली आहे. एवढं बोलतोय ना भाऊनो, घसा माझा तर बसायला लागला. ओके, तर जे काय आहे ते बघू शकता. हे झालं बॅकग्राऊंडवरतीच आता मी तुम्हाला 5 मिनटं बॅकग्राऊंडवरती घालवली भाऊनो, लक्षात घ्या. ओके, तुम्ही म्हणत असाल भाऊ 5 मिनिटामध्ये व्हिडिओ बनतो, तर नाही बनत भाऊनो, लक्षात घ्या 5 मिनिटामध्ये व्हिडिओ. ओके, तर हा झाला बॅकग्राऊंड. ह्या बॅकग्राऊंडला आपण एक फाईलमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. ओके, त्याच्यानंतर याला लॉक मारूया. त्याच्यानंतर पुढे येऊया, सॉरी आहे त्या जागेवरती राहू दे. ओके, त्याच्यानंतर आता पुढचं स्टेप आहे बघू शकता. जसं की गणपती बाप्पा तुम्हाला माहिती असेल. ओके, पहिले जे वेडिंगचं जर तुम्हाला आले कस्टमरकडनं ऑर्डर, तर त्यांची काय करायची इथे बघू शकता. पहिले आपल्या लाडके गणपती बाप्पांचा आपण फोटो ॲड करायचा आहे. ओके, खाली श्री गणेशाय नमः प्लस इथे अस्वले, जे काय ज्यांच्याकडून स्टार्टिंग समजा मुलाकडून किंवा मुलीकडून जर आले असेल तर मुलाचे जे काही नाव वगैरे अण्णा वगैरे जर असेल ना, ते इथे वरती टाईप करायचे. तुम्हाला याचं सर्व बेसिक माहिती आहे, जास्त काही सांगायची नाही आहे गरज. फक्त काय यूज केले ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करून सांगतोय. प्लस एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन कशी बनेल ना ते सर्व सांगतोय. ओके, तर हे तर तुम्हाला एवढं समजलं. हे टेक्स्ट आहेत, टेक्स्टला इफेक्ट वगैरे आपण दिलेले आहेत. बघू शकता ग्रेडियन कलर आहेत. टेक्स्टवरती डबल क्लिक करा. ओके, इथे बघू शकता हे जे ग्रेडियनचं ऑप्शन आहे, इथे बघू शकता ग्रेडियन आहे. प्लस एंटर शॅडो दिलेला आहे. शॅडो बघू शकता कोणत्या लेंगलने दिलेला आहे. ड्रॉप शॅडो प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, हे झालेलं आहे पूर्ण सरनेम. ओके, ह्याला आता आपण काय करणार आहे, काय करतोय आपण याला जसं की बोलू शकतो क्लोज, डोला जो आहे तो बंद करणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप बघू शकता श्री सुनील. ओके, हे तर तुम्हाला माहिती असेल. बघू शकता आपण जसं गणपती बाप्पांचं आता ॲड केले सेम तसं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. क्रॉप वगैरे आपण केलेलं बघू शकता. फोटो वगैरे पूर्ण एडिट केलेले आहेत, आहे त्या जागेवरती सेट केलेले आहे. तुम्हाला इथे दिसत आहेत. ओके, कंट्रोल Z मारतो जेणेकरून तुम्हाला इथे मी जे हायलाईट केलेलं असेल म्हणजे जे पुसट केलेलं आहे ना ते तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, आणि फॉन्ट बघू शकता. हा फॉन्ट आहे भाऊ इन्फिनिटी फॉन्ट आहे. जे पेड फॉन्ट आहेत ज्यांनी डिझाईन केले तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करू शकता. आपल्या चॅनलवरती भाऊन व्हिडिओ आहे, प्लस त्याची लिंक पण तुम्हाला मी दिलेली आहे. डाउनलोड करण्यासाठी भाऊन तुम्हाला त्यांच्याकडनं पेड करावे लागतील. ओके, लक्षात घ्या. तर इथे बघू शकता सुनील, जे काही चिरंजीव असतील तुम्हाला दिसत असेल अस्वले. ओके, बघू शकता हा जो फॉन्ट तुम्हाला माहिती असेल मराठी जास्त काहीच नाही आहे, फक्त जे आहे ते आपले मटेरियल असतं. लक्षात घ्या, तुम्ही व्हिडिओ बघता मटेरियलसाठी, मला माहीत आहे, लक्षात घ्या. ओके, 97. ओके, पहिला पासवर्ड. त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता दुसरी सेम तशीच मुलीकडील व्हिडिओ. त्याच्यानंतर इथे बघू शकता यांचा शुभविवाहमध्ये आता येतोय, कारण जास्त वेळ जाईल म्हणून बरेच तुम्हाला एवढं समजावण्यामध्ये. ओके, तर इथे बघू शकता प्रत्येक ग्रुप करून घ्या. जे जे तुमचं कन्सेप्ट असेल ना प्रत्येक ग्रुप करून घ्या. फोटो वगैरे क्रॉप करून घ्या. क्रॉपिंग वगैरे कसं करायचं ते इथे बघू शकता. इरेज टूल आहे, इरेज टूलवरती घेऊन किंवा तुमच्याजवळ इथे हा जो सिलेक्शन टूल आहे त्याच्यावरती जाऊन इथे सिलेक्शन टूलमध्ये क्लिक करून तुम्ही पूर्ण फोटोची कटआउट काढू शकता. ओके, त्याच्यानंतर हे बघू शकता यांचा शुभविवाह, हे पण थोडं आपण क्रिएटिव्हिटी केलेली आहे. जसं की तुम्हाला टेक्स्ट दाखवले मी सेम त्याच पद्धतीने आपण हे एडिट केलेले आहे. लक्षात घ्या. ओके, फुल डिझाईन प्रोव्हाइड आहे भाऊन आपल्या चॅनलवरती. लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला पूर्ण बेसिकपासून सांगते भाऊन, लक्षात घ्या, तुम्हाला भेटून जातील. ओके, तसंच पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ग्रुप आहे 5वा, ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे पूर्ण जे आहे ते सर्व विवाहस्थळ ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. हा जो फोटो आहे ना तोच फोटो आपण कुठे घेतलेला आहे, शुभविवाहाच्या इथे जिथे घेतलेला आहे ते बघू शकता. तोच फोटो आपण कुठे घेतलेला आहे, इथे विवाहस्थळासाठी यूज केलेला आहे. सेम फोटो कस्टमरला सांगायचं भाऊन जास्त फोटो देऊ नका, जास्त फोटो दिले त्यापैकी 3 ते 4च फोटो यूज करायचे जे तुम्हाला चांगले वाटतील. लक्षात घ्या. ओके, इथे बघू शकता कस्टमरने आपल्याला फोटो काढण्यासाठी इथे सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, कारण म्हणून आपण इथे काढलेलं आहे. इथे साखरपुडा समारंभ रिंग आपण यामध्ये ॲड केलेले आहे. त्यांच्या जागेवरती त्यांचा फोटो होता भाऊन. जर तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या. ओके, शॉर्ट्स व्हिडिओला आपण प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता निमंत्रकच्या आधी इथे बघू शकता हळदी समारंभ. ओके, हे साखरपुडा समारंभ जो आहे तो ऑफ करायचा. जे आहे ते निमंत्रकवरती जायचं. निमंत्रक वगैरे जे चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. ओके, वॉटरमार्कसाठी आपण लोगो यामध्ये ॲड केलेला आहे. जो तुम्ही जर पाहिजे असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ओके, तुमचा चेंजेस वगैरे करू शकता. गणपती बाप्पांचा जर तुम्हाला फुल स्क्रीन पाहिजे असेल व्हिडिओ, आता मी तुम्हाला फोटो जर तुम्ही विचारले बरेच जणांनी भाऊ तू फोटो कटिंग कसे करतो ना, तर तुम्हाला आता मी दाखवून देतो. ओके, फोटो कटिंग कसे करायचे. समजा हा नवरदेवीचा फोटो आहे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे मुलाकडील किंवा मुलीकडील फोटो आहे गणपती बाप्पांच्या म्हणजे याच्यामध्ये सांगते. ओके, सिलेक्शन करायचं म्हणजे नॉर्मल
हा जो सिलेक्शन टूल आहे त्याने गपचूप फक्त क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो सिलेक्शन टूल 1 2 3 4 नंबरचा टूल आहे. ओके, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल, क्विक सिलेक्शन टूल आणि मॅजिक वॅन टूल. ओके, तर क्विक सिलेक्शन टूलवरती क्लिक करून इथे सिलेक्ट सब्जेक्ट करायचं. थोडासा प्रोसेस तुमचा जो फोटोशॉप वगैरे कोणते जो व्हर्जन असेल ना तो थोडासा हे घेईल, म्हणजे लोड घेईल. ओके, कशासाठी तर ते पूर्ण सिलेक्शन होण्यासाठी जो तुमचा ऑब्जेक्ट असेल. ओके, तो बघू शकता आता सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन झालेलं याला कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करायचं, म्हणजे कॉपी पेस्ट. कंट्रोल सीचा अर्थ आहे कॉपी आणि कंट्रोल व्हीचा अर्थ आहे पेस्ट. ओके, तर कंट्रोल सी व्ही केल्याच्या नंतर इथे बघू शकता पूर्ण डिझाईन आलेली आहे. थोडंसं इथे काय करायचं, इरेजरचा वापर करून थोडं इथे कट मारून टाकायचे. ओके, हा झालेला आहे तुमचा पूर्ण कटिंग फोटो. ओके, असंच फोटो कट करायचे, तुम्हाला मी आता सॅम्पल दाखवलेलं आहे. ओके, हे बघू शकता आता हे असणारे पूर्ण एकदम नॉर्मल डिझाईन. तुम्ही असा सेट हे जे आहे ना ते पूर्ण सेट करून घ्यायचं. सेट केल्याच्यानंतर हा जो बॅकग्राऊंड आहे ह्या बॅकग्राऊंडला आता आहे एक्सपोर्टिंगसाठी. लक्षात घ्या, व्हिडिओ पूर्ण स्किप करून बघू नका, तुम्हाला काहीच समजणार नाही जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर. मटेरियल पाहिजे असेल तर बघा, मला काहीच नाही, पण जर समजायचं असेल पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्ही समजून जा डिझाईन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे जे बॅकग्राऊंड आहे. ओके, बॅकग्राऊंडला काय करायचं, इथे एक्सपोर्टवरती जाऊन PNG किंवा JPG तुम्ही सेव्ह करून घ्यायचे एका फोल्डरमध्ये. ओके, एकाच फोल्डरमध्ये जे काय ते सर्व तुम्हाला आणायचं आहे. लक्षात घ्या, इथे आपण BG ॲड करतो. BG ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आता ह्याला क्लोज करणार. क्लोज केल्याच्यानंतर जी गणपती बाप्पांची जी पहिली लेअर आहे तिला आपण यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, तर मी काय करतो भावनो, माझी स्टेप जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, समजून जाईल काय करतो. व्हिडिओ खूप मोठा होईल पण पूर्ण तुम्ही स्टेप बाय स्टेप समजाल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे गणपती बाप्पांचा फोटो आहे त्यांना ऑफ करायची. जी डोळ्याची लेअर आहे ना तिला ऑफ करायची भावनो. इथे बघू शकता मी पंखे बिंके सर्व बंद केलेत भावनो, कारण की आवाज येणार आहे. लक्षात घ्या, 40 मिनटं का 20 मिनटं होतील भावनो, माहिती नाही व्हिडिओ किती मोठा होईल. जे आहे ते सर्व तुमच्यासमोर लाईव्ह चालू आहे. लक्षात घ्या. ओके, झाल्याच्यानंतर ऑफ केले. फक्त काय राहिलेलं आहे, श्री गणेशाय नमः प्लस या म्हणजे जसं की खाली बघू शकता जे सस्त्या निमंत्रण जे काय असेल ते एक्सपोर्टवरती क्लिक करून PNGवरती सेव्ह करून ह्याला नाव द्यायचं G1 म्हणून नाव द्यायचं. काय द्यायचं, G1. ओके, G1 नाव दिलं आहे. पूर्ण सिलेक्शन मारायचं आणि याच्या डोला बंद करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर जी नावं असणार आहेत ते नावं 2 ऑन करायची. एक्सपोर्ट PNGवरती क्लिक करायचं, G2 वरती क्लिक करून एंटर मारून द्यायचं. ओके, परत कंट्रोल Z मारा. त्याच्यानंतर आता राहिले लाडके गणपती बाप्पा. ओके, तर आपले जे गणपती बाप्पा असणार आहेत त्यांची पूर्ण जी काय PNG आहे. ओके, जी तुम्ही क्रॉप वगैरे केली असेल ती यामध्ये ॲड करायची. G3. ओके, मी स्टार्टिंगला अशी नावं देतो G1 G2, जसं की गणपती बाप्पांची म्हणून G1 G2 अशी नावं देतो, जसं तुम्ही नवरीचे वगैरे देऊ शकता. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला माझ्यासारखं हाय क्वालिटी बनवायचं असेल तर हे एक्सपोर्टिंग बघून घ्या, तुम्हाला पूर्ण समजून येईल. ओके, दुसरा पासवर्ड आहे भावनो 74. ओके, त्याच्यानंतर आता इथं बघू शकता हे काय असणार आहे, नवरदेव आहेत. नवरदेवांना आपण काय करणार आहे, बंद. त्यांचं नाव आहे भावनो सुनील. ओके, त्यांचे जी आईवडिलांची जी नावं आहेत, जी PNG आहे तिला एक्सपोर्ट मारून घ्यायचं. त्यांचं नाव आहे सुनील, तर सुनीलला काय करणार आपण S1. ओके, S1 म्हणून नाव दिलेलं आहे. पूर्ण सिलेक्शन मारून याला डोला बंद करून घ्या. ओके, त्याच्यानंतर हा जो सुनील जे टेक्स्ट आहे त्याला एक्सपोर्ट मारायचं आहे सिंगल. लक्षात घ्या. ओके, याला नाव द्यायचं S2. ओके, सेव्ह मारलेला आहे. याला सेव्ह मारल्याच्या नंतर याला काय करायचं, ऑफ करायचं. ऑफ केल्याच्या नंतर आता पुढे येऊया, त्यांचा जो फोटो असेल. ओके, त्या फोटोला काय करूया आता ऑन करायचं. ऑन केल्याच्यानंतर याला सेव्ह मारून घ्यायचं PNG फाईल. लक्षात घ्या. ओके, S3. ओके, असे जे सर्व आहेत ना ते सर्व यामध्ये सेव्ह करून घ्यायचे. मी आता सेव्ह करून घेतो. ओके, बोलत नाही, जर बोलत बसलो तर माझा भाऊन घसा दुखेल. ओके, इथे बघू शकता हिला पण आता मी काय करतोय क्लोज. हिचं नाव आहे, नवरीचं नाव आहे भाऊन पूनम. त्याचं काय करणार मी P1. ओके, जे आईवडिलांची नावांची P1 दिलेलं आहे. नावाला पण देतो P2. ओके, P2. परत कंट्रोल Z मारतो, एक स्टेप मागे. त्याच्यानंतर जी काही नवरीचा फोटो असेल क्रॉप केलेला, ॲडजस्टमेंट केलेला, त्याच जागेवरतीच सेव्ह मारायचं आहे. लक्षात घ्या, जराही हलवायचं नाही आहे. जर हलवलं तर सर्व तुमचं जे ट्रान्झॅक्शन वगैरे आहे ते पूर्ण एकदम व्यवस्थित होणार नाही. लक्षात घ्या. ओके, आता याला क्लोज करून घ्या. त्याच्यानंतर शुभविवाहाचं पण सेम तसंच. ह्याला काय करायचं, पूर्ण शुभविवाह जे आहे ते पूर्ण SB म्हणून 1 असं आपण सेव्ह करतो. पूर्ण याला हाईड करून घ्या. नवरीचा जो फोटो असेल जॉईंट, त्या जॉईंट फोटोला तुम्हाला काय करायचं आहे,
सेव्ह करून घ्यायचं आहे SB2. ओके, कंट्रोल Z मारून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण दिसेल. हा जो ग्रुप आहे त्याला अनग्रुप करा, सेम तसंच. ओके, जे आहे आता विवाहस्थळ आहे त्यासाठी जर तुम्हाला फोटो वगैरे पाहिजे असेल तुम्ही V1, आता विवाहस्थळ आहे म्हणून V1. ओके, त्याच्यानंतर जर फोटो असेल तर काय करायचं V2. ओके, V2. ही माझी भाऊन जी सिस्टम आहे जी मी व्हिडिओ करतो ती जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. ओके, साखरपुड्याला तर काय टाकायचं आपण भाऊनो SK. जर तुम्हाला कस्टमरने सांगितलं तर टाका, नाही तर तुमच्या मनाने टाकू नका. ओके, इथं आहे हळदी. आता हळदीसाठी आपण काय करणार आहे H1. ओके, याला पण आता पूर्ण सिलेक्शन मारून डोळा बनवून टाकून आणि हा जो असणार आहे त्याला एक्सपोर्ट मारून घ्यायचं. ओके, SK2 झालेलं आहे. कंट्रोल Z मारून घ्या, पूर्ण डिझाईन तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर निमंत्रकला तुम्ही सेम तसंच करायचं N1 N2. ओके, जसे तुम्हाला चांगले वाटेल तसे तुम्ही नाव यामध्ये देऊ शकता. ओके, फोटो आहे किंवा सेम फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल ना एकच फोटो तुम्ही सर्व ठिकाणी वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला माइंड पाहिजे. पण ते नाही सांगू शकत कारण की तुम्ही भाऊनो समजू शकणार नाही, लक्षात घ्या. ओके, कंट्रोल Z मारूया. तुम्हाला भाऊनो आवाज येऊ शकतो कीबोर्डचा कारण की आपला कीबोर्डचा भाऊनो झेब्रॉनिक्सचा आहे, लक्षात घ्या. ओके, इथे बघू शकता आता याला हे पूर्ण आपले डिझाईन झालेली आहे, लक्षात घ्या. ओके, तुम्हाला फक्त चेंजेस करायचे आहेत. ओके, आता यायचं आपल्या जो आपला जो काय बघू शकतो काइन मास्टर तर मोबाईलमध्ये आहे ना आपला जो फिल्मोरा. ओके, तर फिल्मोरामध्ये यायचं आहे. ओके, फिल्मोरामध्ये येण्याआधी जे आपले जे काही डिझाईन आहेत म्हणजे जसं की मटेरियल आहे ते आपण मटेरियल आपण काय करणार आहे पहिल्या आधी इथे ॲड करून घेणार आहे. ओके, इथे ऑल डेस्कटॉपवरती जातो, जे आपलं जे मटेरियल आहे ते आपण इथे ॲड करून घेतो. ओके, इथं बघू शकता आता मी काय करतो आहे जो आपण ॲड केलेत व्हिडिओमध्ये. ओके, बॅकग्राऊंडला ते आपण इथे काय करणार आहे ॲड करणार आहे. ओके, जे इथे बघू शकता हे आपण सर्व तुम्हाला मी काय केलेलं आहे मटेरियल आहे ते पूर्ण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नसेल पाहिलं तर लवकरात लवकर बघून घ्या. कंट्रोल C करतो. डेस्कटॉपवरती जो आपण फोल्डर बनवला आहे त्या फोल्डरमध्ये आपण इथे लक्षात घ्या जे तुम्ही एक्सपोर्ट कराल ना ते सर्व एकाच फोल्डरमध्ये ठेवा. प्लस तुमच्यासमोर सांगते भाऊनो जे तुम्ही मटेरियल ॲड करणार आहे ना ते पण सर्व एकाच फोल्डरमध्ये ठेवा, कारण की हा जो फिल्मोरा आहे ना भाऊनो तो फिल्मोरा तुम्हाला परमिशन मागतो एकाच फोल्डरमध्ये पाहिजे सर्व तुमचं मटेरियल, लक्षात घ्या. ओके, आता इथे सिलेक्शन मारताना काय करायचं 9.16 प्रोटेक्ट. ओके, पोर्ट्रेटमधून क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं. जर फिल्मोरा पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल म्हणून गुगलवरती गेट इन टू पीसीवरती जाऊन सर्च करून घ्या. ओके, ओके करायचं. आता आहे आपल्या समोर फिल्मोरा. हा फिल्मोरा आहे 9. ओके, तुमच्याजवळ कोणताही असू शकतो व्हर्जन, त्याच्यामध्ये काहीच मी सांगणार नाही आहे. मी सांगणार आहे फक्त 9मध्ये जे मी करतो ते तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओ बघा. ओके, 4 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे जे तुम्हाला स्टार्टिंगपासून मी सांगतोय. कोणीच फोन करून विचारू नका, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघता हा जो प्लसचा बटन आहे. ओके, जर तुम्ही माझे व्हिडिओ जर पहिले बघितले असेल ना तर त्यांच्यासाठी तर काय बघायची गरज नाही आहे, ते तो व्हिडिओ स्किप करून बघतीलच. जे नवीन युजर असतील त्यांना थोडी शिकायची इच्छा असेल. ओके, पण व्हिडिओ लेट होते कारण की भाऊन वेळ भेटत नाही, खरंच सांगते. ओके, त्यानंतर इथे बघता इथे काय असणार आहे ड्रॉप युअर व्हिडिओ क्लिप्स इमेजेस ऑर ऑडिओ हिअर ऑर क्लिक हिअर टू इम्पोर्ट मीडिया. ओके, म्हणजे इथे इम्पोर्ट आपला मीडिया करायचा आहे. ओके, जो फोल्डर असणार आहे त्या फोल्डरला सिलेक्शन करायचं. सिलेक्शन करून पूर्ण जे काय असेल ते इथे काय करायचं कंट्रोल A करून घ्यायचं, म्हणजे एकाच फोल्डरमधलं जे आहे ते सर्व तुम्हाला इथे दिसून येईल, लक्षात घ्या. ओके, जेव्हा जर तुम्हाला करेक्शन आलं ना तर ते करेक्शन कसं करायचं ना ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, कस्टमरनी जर सांगितलं भाऊ करेक्शन करायचं आहे तर करेक्शन कसं करायचं ना विदाऊट म्हणजे कोणतीच क्लिप न हलवता. ओके, म्हणजे कोणती लेअरला हानी न पोचवता जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, मी सांगून देईन तुम्हाला एंडिंगला. सर्व मटेरियल ॲड करलेलं आहे. ओके, बघू शकता फिल्मोरामध्ये दिसतं आहे. ओके, याची काय करायची फाईल प्रोजेक्ट सेटिंग आहे ते इथे काय करायची हा जो 1080 920 आपण काय केलं होता म्हणून तुम्हाला माहीत असेल फोटोशॉपमध्ये सिलेक्शन मारलेलं होता. जर तुम्हाला हाय क्वालिटीमध्ये डिझाईन जर बनवायचे असेल ना त्याला 21 60 38 40 ही जी साईज आहे ना याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि ओके करायचं. पण हे मी कधी करणार शेवटला. जर आता केलं ना तर तुमचा जो फिल्मोरा असेल ना फुल एवढी क्वालिटी घेईल ना, पूर्ण जे बॅकग्राऊंडला जे चालू असेल ना ते सर्व बंद होईल, लक्षात घ्या. ओके, हा जो बॅकग्राऊंड आहे आता इथं बघू शकता मी सॉन्ग ॲड करत नाही आहे,
सॉन्ग ॲड केलं तर मला कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, म्हणून मी काय करतोय सॉन्ग ॲड करत नाही आहे. ओके, ह्याला जे ड्युरेशन आहे ते ड्युरेशन आपण इथे मी प्रोव्हाइड करतोय. इथं आपण देऊया 40. ओके, इथं 0 देतो, इथे 2 आहे, तिथे आपण क्लिक करणार आहे 40, इथे 0. ओकेवरती क्लिक करतो. ओके, 40 मिनिटाचा आपला व्हिडिओ इथे डन झालेला आहे. ओके, आता इथे बघू शकता आपला जो बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे. ओके, तो बॅकग्राऊंड व्हिडिओ आपण इथे काय करणार आहे ॲड करणार आहे. ओके, जो तुम्हाला मी फोल्डरमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. ओके, 920 1080p, याला काय करायचं 1080 920. ओके, याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो रोटेट मारावा लागेल, तर रोटेट याला असा मारून घ्यायचा. ओके, रोटेट मारला, याची अशी वरती कोपऱ्यावरून खेचून, माहीत असेल ना कसं ॲडजस्टमेंट करायचं. ओके, ॲडजस्टमेंट केल्याच्यानंतर हिला थोडंसं असं वरती घ्या हलकासा, आणि याला थोडासा खाली ओढा. ओके, ओढल्याच्यानंतर तुम्हाला असा व्हिडिओ दिसेल. ओके, तर त्या व्हिडिओला आता काय करायचं तुम्ही भावनो, डबल क्लिक करायचं, आपल्याला बॅकग्राऊंडला व्हिडिओ टाकायचा आहे. ओके, तर इथे बॅकग्राऊंड इथे स्क्रीनवरती क्लिक करायचं. स्क्रीनवरती क्लिक केलंच तर स्क्रीनवरती न करता इथे तुम्ही ओव्हरले वगैरे करू शकता, सॉफ्ट लाईट वगैरे. ओके, तुमच्यावरती आहे. इथं त्याची ऑपोजिट फक्त हलकी मायनस करायची. ओके, मी तर म्हणेन तुम्ही स्क्रीन करा किंवा लाईटनेस करा. मी तर म्हणतो स्क्रीन करूया. स्क्रीन केल्याच्यानंतर काय होईल, थोडासा हलका त्याचा पोर्शन बदलेल. ओके, बघू शकता, आपण प्ले करून दाखवतो तुम्हाला मी. तर बघू शकता प्ले होतं आहे. ओके, एवढी खास वाटत नाही भावना, आपण याला आपण मल्टिप्लाय पण करू शकत नाही. लक्षात घ्या, मल्टिप्लाय केल्याने तो दिसणारच नाही. आपण याला स्क्रीन किंवा लाईटनेस कलर्डच, कलर्डच करूया. कलर्डचवरती चांगले याची जे असणार आहे ती 50% आपण ओकेवरती क्लिक करा. बघू शकता फिल्मवर किती रन करतोय. लक्षात घ्या, आवाज तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघत असाल. ओके, तिसरा पासवर्ड आहे 40. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता हा जो आहे त्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ड्युरेशन आहे, राईट क्लिक करा, ड्युरेशनवरती इथे क्लिक करा. बघू शकता कुठे ड्युरेशनचं मला पण दिसत नाही भावनो, सॉरी ड्युरेशन तर नाही आहे. आपण याला ॲडजस्टमेंट करू आपल्या पद्धतीनुसार. ओके, आता लक्षात द्या, याला आपण त्याची साईज थोडी वर करूया. ओके, लेअर पॅलेटवरती लक्ष द्या. मी जे व्हिडिओ बनवतो ना भावनो, ते कसे बनवतो आणि काय काय क्रिएटिव्हिटी करतो ते जर तुम्हाला बघायचं असेल, ते आता हे 10 मिनटाचं काय चालेल व्हिडिओ. ओके, लक्षात घ्या, 10 मिनटं काही जास्त पण होईल माहिती नाही. ओके, टोटल व्हिडिओ आता किती होणार आहे ते पण माहिती नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. ओके, समजलं. आता 2 नॉर्मल BG आपण घेतलेलं आहे फोटोशॉपमधून ॲड करून, त्याच्यावरती हा एक मी तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे. ओके, मी दिलेला आहे. लक्षात द्या, बाकी कोणी देणार तर नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा वापर करून दुसऱ्या डिझाईनमध्ये यूज करू शकता, जर क्रिएटिव्हिटी असेल तरच. ओके, आता हे जे आहेत, आता याला आपण काय करणार आहे, थोडं याला ताणून घ्या. ओके, आता आपल्या इथे बघू शकता जे हा जो आहे ना, याला पण पॅलेटला पण इथे बघू शकता हे काय असणार आहे, डाटा. आपला हा जो डाटा तुम्ही आता ॲड केला आहे ना, कंट्रोल S मारा. लक्षात घ्या, लाईट जर गेली तर मी जबाबदार नाही. लक्षात घ्या. ओके, तुमच्याजवळ जो EPS वगैरे असेल तर त्याला तुम्ही बघा. ओके, तर इथे सेव्ह मारून घ्यायचं. ओके, आपली जी फाईल असेल तिला सांगते. ओके, हा जो फोटोशॉप आहे हिला आपण जरा डाऊन मारूया, गुगल क्रोम वगैरे त्याला आपण जरा डाउनलोड मारूया, म्हणजे जेणेकरून जो काय रन करतोय ना त्याचा आवाज कमी होईल. ओके, त्याच्यानंतर थोडा ब्रेक घेऊया, आपण थांबूया थोडा वेळ. ओके, ठीक आहे. तर आता इथे जे स्टार्टिंगला आपण जसं गणपती बाप्पांची जी तुम्ही फोटोशॉपला बघितलं असेल, इथे लेअर पॅलेटमध्ये बघा गणपती बाप्पा, त्याच्यानंतर नवरदेव, त्याच्यानंतर जी काही मुली असेल. ओके, जशी शुभविवाह असेल. ओके, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तिथे आता येणारे म्हणून गणपती बाप्पा, ते हा जो एक पट्टी आहे तिला खालीवर अशी करू शकता तुम्ही. ओके, किंवा माऊसने स्क्रोल केलं ना तरी भेटून जाईल. तर गणपती बाप्पांचं भावनं जे पुट्टे आहे ना ते तुम्हाला दाखवतो, मला पण आता दिसत नाही आहे जी. ओके, तिथं बघू शकता जे गणपती बाप्पांचं आलेलं आहे, तिथं आपण काय करणार G1 ॲड केलेलं आहे, त्याच्या बाजूला असणार आहे G2. ओके, G2 त्याच्या बाजूला असणार आहे G3. ओके, इथे ॲड करा. बघू शकता तुम्हाला हे दिसून येईल. बघू शकता अस्वले आणि शिंदे जे काही टेक्स्ट वगैरे आपण ॲड केलेले आहेत ते इथे ॲड झालेले आहेत. ओके,
त्याच्यानंतर पूर्ण ट्रान्झॅक्शन वगैरे इफेक्ट जर तुम्हाला बघायचे असेल ना तर भाऊनो व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. मी पूर्ण समजावून सांगतो, एवढं कोणीच सांगत नाही. एकदम बेसिकमध्ये, क्लासमध्ये पण एवढं डिटेलमध्ये शिकवत नाहीत, लक्षात घ्या. शिकवत असेल तर नक्की कमेंट करा, मी कमेंट ऑन ठेवतोय, लक्षात घ्या. ओके, पण जर पासवर्ड आले कमेंटमध्ये तर लगेच कमेंट बंद होतील. ओके, जराही वेळ न बघता. ओके, आता हे झालेलं आहे 3 आपण G1 G2 जसं ॲड केलेलं आहे तसंच आता आपण ॲड करणारे भावने इथे तुम्हाला दाखवतो. पुढील जे मुलाकडे जे नाव असेल ना ते तुम्हाला इथे शोधावं लागेल. ओके, इथे बघू शकता S1, तर S1ला आपण इथे ॲड केलो. ओके, ते ॲड केल्याच्यानंतर ह्याला इथं वरती आणा. S1ला काय करणार वरती, त्याच्या खाली इथे बघू शकता S2. ओके, त्याच्या खाली इथे बघू शकता इथे असणारे म्हणजे जो मुलगा जो असेल ना त्याला एकदम खाली आणायचं, लक्षात घ्या. ओके, S3 जे असेल ना त्याला उलटं करायचं. जसं आता आपण गणपती बाप्पांचं इथं केलं होतं ना तसं तुम्ही उलटं वगैरे करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता जी मुली असेल मुलगीकडे, ओके, तिला खाली आणायचं. तिचं नाव पूजा वगैरे ते जे नाव असेल समोरासमोर लावायचं. ओके, मुलाच्या इथे बघू शकता 1 सेकंदाची जागा ठेवायची. इथे बघू शकता 1 सेकंदाची जागा ठेवल्याच्यानंतर याची लाईन आहे, ही लाईन नंतर हा P1 आहे त्याला इथे ॲड करा. ॲड केल्याच्यानंतर ओके पुढे जायचं, थोडं आपण पुढे जाऊया. पुढे घ्यायच्यानंतर आता काय राहिलेलं आहे भाऊन, आता शुभविवाह. तर शुभविवाहाची जी PNG हिला काय करणार आपण इथे वरती ॲड करणार 2 नंबरला. ओके, 2 नंबरला ॲड केली, बरोबर. जॉईंट फोटो म्हणजे शुभविवाहाचा 2, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे फोटोशॉपच्या ह्याच्यामध्ये फाईलमध्ये. ओके, जे एकदम बेसिकपासून शिकायचं ना ते पूर्ण बघतील व्हिडिओ, बाकीच्यांचं तर मला माहीत नाही. ओके, Ctrl Z मारलं ना तर काय होतं, एक पाऊल पाठी येते म्हणून. ओके, मला पण आता झोप यायला लागले, पण काय करू, व्हिडिओ अजून पूर्ण करायचा आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे. आता राहिलेलं आपले विवाह शुभविवाह वगैरे जे असेल ते. ओके, त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दाखवतो. आता राहिलं आहे हळदी समारंभ. हळदी आपण साखरपुडा याच्यामध्ये ॲड करत नाही आहे, लक्षात घ्या. साखरपुडा जर ॲड केलं ना तर भरपूर मोठा होईल व्हिडिओ. आपण साखरपुडा ॲड करणार नाही आहे, मी तुम्हाला दिलेलं आहे पण कशामध्ये, फोटोशॉपमध्ये दिलेलं, लक्षात घ्या. ओके, हळदी समारंभाला आपण काय केलं आहे H1 म्हणजे हळदी समारंभाची. त्याच्यानंतर H2 कुठे आहे भाऊ, तर H2 आहे की नाही, ते H1, आता H1 आहे. H2ची PNG कुठे गेली, जो काही मुलगा आहे, लक्षात घ्या. ओके, जॉईंट फोटो असतील ते बघू शकता. H2 तर नाही भेटला भाऊ. सिम्पल काय करायचं, इथे ॲड करून घ्या. इथे बघू शकता हळदी समारंभ आहे, हा हळदीचा आहे. ओके, आता याला काय करणार आपण क्लोज मारून याला फक्त ऑन करून, जो राईटला बिझी आहे त्याला आपण काय करणार आहे, आता इथे क्विक PNG ॲड करणार आहे. H2 आपण यामध्ये ॲडच केली नाही भाऊ, म्हणजे एक्सपोर्टच मारले नाही. मारून घ्यायचा, इम्पोर्टमध्ये क्लिक करायचं, राईट क्लिक करून जो H2 आता आपण एक्सपोर्ट मारला असेल तो इथे तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, दिसतोय का बघा तुम्हाला, कुठे डेस्कटॉपवरती क्लिक करा. ओके, इथे बघू शकता H2 वरती आहे, ॲड झालेलं आहे, इथे ॲड होऊन जाईल. त्याला सिम्पल याच्यावरती घेऊन या. आल्याच्यानंतर इथे काय असणार आहे, इथे तुम्हाला काय दिसते भाऊन, आता बघू शकता इथे तुम्हाला दिसते, एक थोडे सेकंद द्यायचं. त्याच्यानंतर असणारे विवाहस्थळ. ओके, हळदी समारंभ, त्याच्यानंतर विवाहस्थळ. आता विवाहस्थळ इथे बघू शकता V1 आपण यामध्ये नाव दिलेलं आहे. ओके, तसंच V2 म्हणून पण असेल भाऊनो, जे की दोघांचा जॉईंट फोटो असेल, लक्षात घ्या. ओके, तो पण नाही आहे. ओके, सोडा, आहे इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसेल. कन्फ्यूज होईल भाऊनो, कारण की मी सांगतोय पण बोलतोय पण, लक्षात घ्या. त्याच्यानंतर शेवटला आता राहिलं निमंत्रक, फक्त आपण साखरपुडा यामध्ये ॲड केलं नाही. ओके, तर ॲन म्हणून असेल इथे बघू शकता ॲन. ओके, ॲन कुठे आहे, ॲन G3 हा तो G आहे भाऊन. असं होईल ना एकदम तुमच्या समोर असेल पण तुम्हाला दिसणार नाही, लक्षात घ्या. ओके, अशी परिस्थिती येईल. याला आता आपले ॲडजस्टमेंट आहे त्या पद्धतीने थोडंसं याला साईज वाढवून घ्या. ओके, N1 आहे, नंतर इथे N2. ओके, इथं बघू शकता सिम्पल काय करायचं, ह्याला वरती यायचं, म्हणजे फोटोची लेअर आहे त्याला खाली यायचं. ओके, कारण की फोटो आहेत ना ते भरपूर मोठे आहेत, लक्षात घ्या. ओके, त्यांचे जे पुसटपणा आहे ना तो एकदम खाली गेला पाहिजे नावाच्या. ओके, कारण की आपण नावं ती त्यांच्यावरती ॲड केली आहेत, नाही तर उलटं दिसेल व्हिडिओमध्ये. ओके, झालेलं आहे बघू शकता पूर्ण लेअरामध्ये ॲड केलेले आहेत. आता राहिलं आहे ट्रान्झॅक्शन वगैरे द्यायचं. ओके,
इफेक्ट वगैरे बाकी आहे भाऊनो व्हिडिओमध्ये. भाऊनो पासवर्ड मी सांगितलेले आहेत. ओके, 3 अजून व्हिडिओमध्ये बाकी आहेत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपल्याला राहिले जे काही गोल्डन वगैरे जे आहे ना ते आता ॲड करायचं. ओके, तर हा जो इफेक्ट आहे इथं बघू शकता टॉपला घेऊन यायचं आहे. ट्रान्सफॉर्म बोक म्हणून आहे, म्हणजे जो एकदम कडकमध्ये दिसतो. बरेच डिझाईनमध्ये मी याला वापरलेला. रोटेट मारून घ्या, सिम्पल असा रोटेट. साईज वाढवा. ओके, साईज वाढली. याच्यावरती डबल क्लिक करायचं इथे लेअरवरती. त्याच्यानंतर इथे बघू शकता व्हिडिओ कलर आणि मोशन. त्या व्हिडिओच्या मध्ये 2 नंबरचा जो ऑप्शन आहे कंपोस्टिंग म्हणून, त्याच्यावरती क्लिक करून नॉर्मलवरती क्लिक करून याला काय करायचं कलर डॉज. ओके, कलर डॉज करायचं भाऊनो. कलर डॉज हा एकदम ट्रेंडिंगला इफेक्ट आहे, जो मी यूज करत असतो प्रत्येक जास्त माझ्या व्हिडिओमध्ये. ओके, कलर डॉजवरती क्लिक केला. ओके करूया. त्याच्यानंतर हा जो अजून एक ग्लोईंगचा इफेक्ट आहे त्याला त्याच्यावरती ॲड करायचं. त्याला पण रोटेट मारून घ्यायचं. हे सर्व आहेत लँडस्केपमध्ये. तुम्हाला याला पोर्ट्रेट करायचं आहे, कारण की आपण व्हिडिओमध्ये पोर्ट्रेट करतो. याला काय करायचं स्क्रीन करून घ्यायचं. तुमच्याजवळ जर कोणते अजून फुलाचे वगैरे जर असतील ते पण तुम्ही ॲड करू शकता, जर तुम्ही हुशार असाल तर. ओके, त्याच्यानंतर आहेत आपले फुलपाखरू. सॉरी, आपले जे फुलं आहेत ना भावनो ते आहेत. त्याला आता आपण काय करणार आहे इथे ॲड करणार आहे. ओके, याला ना थोडी ॲडजस्टमेंट करा तुमच्या लेअर एवढी, नाही तर मग काय होतं भावनो माहिती आहे. ठीक आहे, कंट्रोल झेड मारूया. कंट्रोल झेड मारल्याच्या नंतर ह्याला आपण घेऊन जाऊया. सॉरी, ह्याला डिलीटच करूया. ओके, त्याच्यानंतर प्ले करूया. इथे बघू शकता हा जो व्हिडिओ आहे ना भावनो, याला क्लिक करा. हा जो व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता याची व्हिडिओची लेंथ हललेली आहे. ओके, म्हणजे जागा बदललेली आहे. याला काय करायचं फुल स्क्रीन करून घ्या. ओके, सेट केलेलं आहे. ॲडजस्टमेंट केल्याच्यानंतर हा जो फुल आहे ना याला एक शेवटला घेऊन जायचं. याची लेंथ खूप मोठी आहे म्हणून याला थोडी छोटी लेंथ करून घ्यायची आणि त्याला उचलून डायरेक्ट इथं 1 नंबरला घेऊन यायचं आणि त्याला रोटेट मारायचं. ओके, सेम तसंच रोटेट मारा. कंट्रोलचा बटन दाबा. सॉरी, ठीक आहे, असं रोटेट मारायचं भावनो. ओके, चौथा पासवर्ड आहे भावनो 25. ओके, व्हिडिओ झालेला नाही पूर्ण बघा, नाही तर काहीच समजणार नाही तुम्हाला. ओके, ही फुलं इथे ॲड झाली आहेत. त्यांना डबल क्लिक करून कंपोस्टिंगवरती क्लिक करून इथे स्क्रीनवरती क्लिक करायचं. आता मी प्ले करून दाखवतो. इथं बघू शकता प्ले केलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर आता ह्याला ट्रान्झॅक्शन. आता हे जे इफेक्ट आहेत ना 2 गोल्डनचा आणि हा जो बोकवाला. ओके, त्याला कंट्रोल सी करा. कंट्रोल सी केल्याच्यानंतर ही जी कात्री आहे तुम्हाला दिसते लाईन. ओके, तिला काय करायचं शेवटला घेऊन यायचं. कंट्रोल व्ही करा. कंट्रोल व्ही करा. जेवढे आपले लेअर आहेत, किती लेअर आहेत 1 2 3 4 5 6 लेअर आहेत, लक्षात घ्या. ओके, ते 6 लेअरला काय करायचं आपण एक एक वरती ठेवायचं. ओके, याला काय करायचं दोघांना पकडा, जो तुम्हाला चांगला वाटेल त्याच्यावरती नेऊन तुम्ही यामध्ये वरती सोडून द्यायचं. ओके, इथे सोडलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता ह्याच्यावरती क्लिक करा. याला पकडा असा वरती, दोघांना सिलेक्शन मारून आणि याच्यावरती नेऊन ठेवून द्यायचं. ओके, सेम इफेक्ट मारायचे सर्वांना, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये क्रिएटिव्हिटी येईल. ओके, सेम आहेत. तुम्हाला मी आता एकाला ट्रान्झॅक्शन मारून दाखवतो. ओके, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, जेणेकरून आपल्याला पूर्ण समजवायचं आहे तुम्हाला. इथे अजून बाकी आहे कंट्रोल ई. ओके, याला व्ही केलेलं आहे. याच्यावरती आणा. जर तुमच्याकडे वेळ असेल ना भावनो, तुम्ही नक्की पूर्ण बघा. मी सांगतो भावनो, जर तुमच्याजवळ वेळ असेल ना, जेवढं तुम्ही क्रिएटिव्हिटी कराल पूर्ण आपण तशी केलेली आहे. ओके, याला कंट्रोल एस मारून घ्या, सेव्ह करून घ्या. नाही तर लाईट जर गेली फुस, सर्व तुमचं जे काय ते सर्व डाटा वगैरे उडून जाईल. ओके, आता याला ट्रान्झॅक्शन मारायचं राहिले. आता हा नॉर्मल व्हिडिओ बघू शकता, नाही ट्रान्झॅक्शन नाही काय, फक्त एक येतोय इफेक्ट जातोय. ओके, डायरेक्ट बघू शकता तुम्हाला इथे दिसतोय, नॉर्मल आहे. ओके, आता याला ट्रान्झॅक्शन मारायचे. ट्रान्झॅक्शन कसे मारणार, इथे ट्रान्झॅक्शन इथे बघू शकता मीडिया ऑडिओ टायटल्स ट्रान्झॅक्शन. हा जो ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आहे ना भाऊ, जाम पीसी गरगर फिरायला लागलाय, आवाज पण जाम करतोय. ओके,
तर इथे बघू शकता आता 1 नंबर लिहायचा. गणपती बाप्पांचा जो फोटो आहे त्याला आपण काय करतो म्हणून माझे जे इफेक्ट आहेत ना मी फेवरेट करून ठेवलेत. तुम्ही इथे बघू शकता टोटल आहे 233 ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत. त्यापैकी मी फेवरेट 15 करून ठेवलेले आहेत. ओके, ते 15चा जास्त वापर करत असतो. हा जो गणपती बाप्पा आहे ना त्यांना काय करायचं इथे बघू शकता एक ऑप्शन आहे, एक म्हणजे हा आहे हा इव प्रोटेक्ट काय असेल तो बघू शकता. तो आपण काय केलेला आहे याला सिंपल याच्यावरती आणून खाली सोडून द्यायचं. कशावरती? G1 आणि गणपती बाप्पाच्या इथून. आणि हे जे नाव आहे ना त्या नावाला कोणता इफेक्ट आहे इथे बघू शकता कलर डिस्टन्स. हा जो कलर डिस्टन्सचा जो आहे तो इथे ॲड करायचा. सेम तसंच त्याच्यानंतर इथे वार्पमध्ये क्लिक करून हा जो आता इथे बघू शकता तुम्हाला इथे 2 दिसतील. ओके, वार्पमध्ये आपण काय केलेले आहेत इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिसतील. तर हे आपण काय करणार इथे ॲड करणार आहे. ओके, हा जो एक आहे वार्प 3 नंबर त्याला इथे वरती आणायचं आणि हा जो 4 नंबरचा आहे ना त्याला इथे या खाली जे वरती लेअर असतील त्याला ॲड करायचं. आणि आता प्ले करून दाखवतो बघू शकता. ओके, बघू शकता कसा झूम होतो इफेक्ट. ओके, असा इफेक्ट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. ओके, बघू शकता जसं झालेलं आहे. त्याच्यानंतर सेम तसंच आणि याला आउट हे जर इन ॲनिमेशन झाले. आता आउट ॲनिमेशन कोणत्या आहे इथे दाखवतो आउट ॲनिमेशन. तर इथे फेवरेटवरती क्लिक करा आणि इथे बघू शकता डिझलमध्ये भावना तुम्हाला आता आपल्या काइन मास्टरमध्ये डिझर्व म्हणजे तुम्हाला सांगतो मी डिझर्व आहे भावनो. डिझर्व म्हणजे सॉरी काय त्याला म्हणू शकतो पुसट. ओके, माझ्या भाषेमध्ये मी पुसट सांगते. ओके, तर हे काय असणार आहे भावना असे सर्वांना अप्लाय करायचे. ओके, ह्या जो एक ह्याच्यामध्ये भावना खूप टाईम जातो. बरेच जण म्हणतात भाऊ व्हिडिओ बनायला तुम्हाला 1 दिवस लागतो 2 तास लागतात का. भाऊ इथे बघू शकता तुम्ही जर क्रिएटिव्हिटी तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल ना भरपूर वेळ लागतो. ओके, तुम्हालाच आता माहीत असेल मी व्हिडिओ किती मिनटं बोललो आहे, किती मिनटं बघताय तुम्ही. ओके, त्याच्यानंतर हे तर झालेलं आहे. त्याच्यानंतर आता बघू शकता पुढे आता जे नवरदेव आहेत त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे. ओके, सेम तसंच आहे. जो तुम्ही गणपती बाप्पांना जो इफेक्ट दिला आहे तोच इथे मी प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर जे चेहरा आहे ओके जो नवरदेवांचा चेहरा वगैरे फेस वगैरे असेल सॉरी पूर्णच इमेज त्याला पण सेम इमेज सेम म्हणजे सॉरी ट्रान्झॅक्शन आपण यामध्ये ॲड करतो. कलर डिस्टन्स हा टेक्स्टला जेणेकरून तुम्हाला टेक्स्ट पण एकदम भारी दिसतो. ओके, सेम इफेक्ट द्यायचे सर्वांना. असं काही नाही की कोणता वेगळा द्यायला पाहिजे तुम्हाला. ओके, इथे बघू शकता आता कलर डिस्टन्स आहे ना तो आपण याला ॲड करतो. त्याच्यानंतर आणि हे हा जो एवरापल म्हणून आहे ओके तो आपण यांना मी नावाला म्हणजे जे आहेत त्यांना ॲड करतो. ओके, त्याच्यानंतर आता आउट ॲनिमेशन मी आता यांना काय देणार आहे भाऊन इथे बघू शकता आउट ॲनिमेशनमध्ये ना हार्ट म्हणून आहे. हार्ट म्हणजे आता बघू शकता इथे दिल म्हणून आहे तो आपण काय करतो यांना हार्टचा ऑप्शन आहे तो मी यांना मी देतो. ओके, त्याची साईज फक्त थोडी कमी करून घेतो नाही तर तुम्ही एवढी मोठी ठेवाल कस्टमरला काही दिसणारच नाही वाचण्यापुरतं पण लगेच व्हिडिओ येईल लगेच जाईल. याची काय करायची लेंथ अशी कमी करून घ्यायची. ओके, सेम एवढी कमी करून घ्या. ओके, कमी केल्याच्यानंतर आता हा जो डिझल आहे तो नावाला द्यायचा प्लस आणि जी मुलगी आहे तिला डिझल नाव सॉरी मुलगीला तो हा जो दिलवाला आहे तो द्यायचा आणि बाकीच्यांना डिझल द्यायचे. लक्षात घ्या कशाला आउट ॲनिमेशनला. ओके, दिलेलं आहे एवढं भावनं सर्वांना सेम करत जायचं आपलं पूर्ण व्हिडिओ काय मी सांगत बसत नाही. लक्षात घ्या. ओके, आता झाल्याच्या नंतर पूर्ण एवढं होईल त्याच्यानंतर ह्यापैकी जे कोणती तरी इमेज म्हणजे आता हा SK घ्या. ओके, SK म्हणजे साखरपुड्याची PNG आहे त्याची कंपोस्टिंगवरती क्लिक करा. ऑपॉझिटी पूर्ण मायनस म्हणजे ती लेअर आहे पण ती दिसणार नाही असं करायचं. त्याच्यानंतर त्याला पूर्ण लेंथ वाढवून घ्यायची. ही जी कात्री आहे या कात्रीला काय करायचं या दोघांच्या मध्ये जी जागा ठेवले तिला काय करायचं पहिले हा जी लेअर आहे एकदम टॉपला जी असेल तिला सिलेक्शन मारून पकडून घ्या. कात्रीवरती क्लिक करा. असे सर्व तुम्हाला कट मारत जायचे. ओके, प्रत्येक जागेमध्ये. ओके, कोणाला कट मारायचे जी वरती तुम्ही SK म्हणून जी कोणती लेअर घ्याल मी SK घेतले तुम्ही काय पण घेऊ शकता. ओके, तिला तुम्हाला काय करायचं अशी कट करत जायचे कारण की तिथे आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट प्रोव्हाइड करायचा आहे. ओके, आता बरेच जणांनी मला म्हणाल भाऊ तू ते लायनिंगसारखे इफेक्ट कसे प्रोव्हाइड करतो. ओके, तर सांगतो तुम्हाला भाऊनो तर लायनिंगसारखे इफेक्ट इथे बघू शकता लायनर म्हणून 30 आहेत आणि प्लेन शेप म्हणून 25 आहेत. असे टोटल बघू शकता किती 55 असे शेप आहेत पण त्यापैकी आपण नॉर्मल ज्यामध्ये यूज करतो जे आहेत लायनरमध्ये. ओके, प्लेनमध्ये तर प्लेनमध्ये आता इथे बघू शकता हा जो इथे बघू शकता तुम्हाला दिसते टॉपला इथे बघू शकता प्लेन शेपमध्ये 12 तो हा आपण काय करणार आहे हा जो तुम्ही कलर बॉक्स जो तुम्हाला माहीत असेल मी ट्रान्झॅक्शन जो दिला आहे म्हणजे फुलासारखा. ओके, स्टार्टिंगला गोल्डनच्या खाली बघू शकता तुम्हाला इथे दिसते त्यावरती फक्त नॉर्मल लिहून ठेवायचं. ओके, सेम बघू शकता स्टार्टिंगलाच आणायचे
त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे आहे त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करा, इथून क्लिक करून याच्यावरती नेऊन याला सोडून द्यायचं. ओके, जसं जेवढं तुम्ही चांगले कराल ना तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी होणार आहे, फक्त तुम्हाला इथे करता आलं पाहिजे. ओके, बघू शकता मी आता यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके, स्टार्टिंगला पण तुम्ही करू शकता. स्टार्टिंगला काय करायचं, स्टार्टिंगला आपण करूया हा जो लाईनवरती क्लिक करून प्लेन शेप हा जो आहे ना प्लेन 14 नंबरचा त्याला क्लिक करूया. ओके, आता बघू शकता आता हे सर्व ॲड करून दाखवले मी तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आता हे जे वरती आपण कट मारले एस केला त्याला काय करायचं, ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचं आहे. कोणता द्यायचं इथे बघू शकता वॉर्पमध्ये यायचं. वॉर्पमध्ये आहे भाऊ झूम इफेक्ट, झूम सारखे माहिती असेल तुम्हाला, झूम झालेलं दिसून येतील. ओके, तर इथे बघू शकता ह्याच्यावरती डबल क्लिक करा, तुम्हाला इथे दिसून येईल कसं आहे. ओके, त्यापैकी त्याला ट्रान्झिशन द्यायचं. ओके, त्याच्यानंतर हा एक बघू शकता. ओके, सेम तसंच असे भरपूर सारे इफेक्ट आहेत जे तुम्ही यामध्ये प्रोव्हाइड करू शकता. ओके, बघू शकता सेम हा एक आहे. त्याच्यानंतर आता इथे 3Dमध्ये आहे. 3Dमध्ये बघू शकता, इथे बघू शकता कसं आहे तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, तर यापैकी मी काय करतो एकदम पूर्ण टोटल खाली घेऊन येतो आणि इथे बघू शकता फ्रेशर रोल. ओके, हा जो इफेक्ट आहे ना तो मी याला देतो, लक्षात घ्या. इथे बघू शकता. ओके, मी आता तुम्हाला एक सिम्पली प्लेन करून दाखवतो व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ओके, पूर्ण नॉर्मल व्हिडिओ आपण यामध्ये क्रिएट केलेली आहे. ओके, तुम्हाला मी फक्त मटेरियल देणार आहे म्हणून आणि PST फाईल देणार आहे, तुम्हाला ही पूर्ण मी फाईल प्रोव्हाइड करणार नाही आहे, लक्षात घ्या. ओके, याला काय करूया आता आपण याला ओके करूया. ओके, बघू शकता प्ले केलं आहे. प्ले केल्याच्यानंतर इथे बघू शकता झूम इफेक्ट बसलेला आहे. झूम इफेक्ट नंतर इथे बघू शकता कसं एकदम कडकमध्ये येतं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आउट ॲनिमेशन, त्याच्यानंतर परत इन. ओके, टोटल एकदम नॉर्मल एकदम टायमिंगला पाहून जे काय आहे ते सर्व तुम्हाला इथे पाहायला दिसून येतं आहे. ओके, टोटली आता हिला काय करायचं, कंट्रोल एस मारायचं. कोणत्या एस मारणार आपण, जिथे आपण सर्व आपला जो डाटा आहे ना तिथंच हिला सेव्ह करून टाकायचं. ओके, सेव्ह केलेलं आहे, इथं सेव्ह होईल. आता राहिलं भाऊ करेक्शन. ओके, जर तुम्हाला कस्टमरने सांगितलं भाऊ आमची जी मुलीचं नाव चुकलं आहे, म्हणजे समजा आई वडिलांकडचं मुलीचं नाव चुकलं आहे, तर तुम्ही काय करणार, त्याला करेक्शन आहे. सिम्पल काय करायचं, इथे फाईल ओपन करायची, नॉर्मल बॅकग्राऊंड ओपन करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला दिसेल. ओके, आता समजा नाव चुकलं आहे, आता याला काय करायचं, आता हे अरे बाप, ठीक आहे. आता इथे बघू शकता हे सर्व जी लेअर असेल ना ती पूर्ण ऑन करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला दिसेल जे मी PST फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केले. आता समजा इथे समजा शाहू वाडीचा हा जो ऊ आहे ना तो आपण नाही दिलेला, लक्षात घ्या. करेक्शन नाही आलं, जर तुम्हाला सांगितलं भाऊ तो शाहूचा उकार द्या. ओके, त्याला काय करायचं, उकार द्यायचं. उकार दिल्याच्या नंतर याला काय करायचं, ओके करायचं. ओके केल्याच्यानंतर हा जो आपला फोटो आहे त्याला क्लोज करून बॅकग्राऊंड काढून टाकायचं. हा जो हे जे टेक्स्ट आहे ते पण बंद करून फाईलवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. लक्षात घ्या, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि जी तुमची लेअर आहे जी ऑलरेडी तुमच्या डिझाईनमध्ये आहे, काय नाव आहे तिचं, सुनीलचे काय असणार आहे S1, आई वडिलांच्या नावानं आपण काय नाव दिलेलं म्हणून S1, तिच्यावरतीच तिला रिप्लेस करायचं. लक्षात घ्या. ओके, मग तुमचं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न हलवता तुम्हाला काय करावं लागणार आहे, करेक्शन होणार आहे. लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही व्हिडिओ ओपन करणार, त्याच्यानंतर ही लेअर इथे बघणार, त्याच्यानंतर हे सर्व डिलीट करणार, ते करायचं काहीच गरज नाही. ओके, फक्त तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती क्लिक करून S1 आहे. ओके, त्या S1वरती क्लिक करून सेव्ह मारून द्यायची. कशातून, PST फाईलमधून. लक्षात घ्या. ओके, सेव्ह मारली, फिल्म मोरोमध्ये परत यायचं. थोडं 1-2 सेकंद टाईम घेतो लोडिंगला. ओके, जर तुमचा सिस्टम चांगला असेल तर. ओके, लवकर होईल. बघू शकता आता प्लेन आपण चालू करूया, आता झालेलं असेल. ओके, तर इथं बघू शकता ऑन केलं. बघू शकता आता इथं आपण काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. ओके, तर इथं बघू शकता इथं नाव तुम्हाला दिसतं. ओके, शाहूवाडी. ओके, इथं आपण बघू शकता यामध्ये ॲडिट केलेलं होतं ते इथं काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. तुम्हाला इथे दाखवतो मी. S1 जे असेल ना, ठीक आहे, S2 S3 इथे बघू शकता. ओके, हिला काय करणार आपण, एक्सपोर्टवरती क्लिक करून डेस्कटॉपवरती क्लिक करून काय करणार, याला जो आपला टेक्स्ट आहे S1 G3 S1 याच्यावरती क्लिक करून काय करणार, याला आपण याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जे काय असेल ते इथे झालेलं असेल करेक्शन. ओके, बघू शकता याला काय करायचं, कंट्रोल एस मारून काय करून घ्या, सेव्ह करून. इथे एक्सपोर्टवरती क्लिक करताना काय करायचं, आधी फाईलवरती क्लिक करायचं, फाईलवरती क्लिक करा,
प्रोजेक्ट सेटिंगवरती क्लिक करायचं आणि ते याची साईज 2160 ह्याच्यावरती क्लिक करून ओके करून एक्सपोर्टवरती क्लिक करून ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर इथे जे नाव वगैरे जे असेल ना ते तुम्ही इथे नाव वगैरे द्यायचं आणि सिम्पल एक्सपोर्ट करायचं. बाकी इथे काहीच चेंज करायचं नाही, फक्त एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल. ओके, चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकाराच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येऊन जातील. ओके, धन्यवाद. व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड बनवून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगितलेले आहेत. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.